पशुपालक मित्रांनो नमस्कार. गोपाल मित्र युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मित्रांनो, अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत की जनावरांना एकच वेळेस चारा द्या. पण खरंच एक वेळेस चारा देऊन जनावरांचं दूध उत्पादन मिळतंय का? जनावरांना किती वेळेस चारा दिला म्हणजे योग्य पद्धतीने दूध उत्पादन मिळेल? आपले जनावर किती लिटर दूध उत्पादन क्षमतेचं आहे, त्याला किती वेळा चारा दिला पाहिजे आणि त्यानुसार आपलं जनावर पूर्ण क्षमतेने दूध देतंय का? या सगळ्या गोष्टींचा आज आपण विचार करणार आहोत. नेमकी कुठली पद्धत योग्य आहे जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन मिळेल आणि आपल्या गोठ्यावरचा खर्च असेल, आपल्या गोठ्यावरचं जे काही काम करायचं आहे, मनुष्यबळ कमी लागायचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला अचीव्ह करता येतील. अशा पद्धतीने आपण काय नियोजन करू शकतो, किती वेळा चारा द्यायचा, कुठल्या जनावरांना, याबद्दल सविस्तर आज जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ संपूर्ण पहा. प्रत्येक गोष्ट समजावून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. व्हिडिओवर सुरुवात करूया. मित्रांनो, गाय किंवा म्हैस हे रवंत करणारे प्राणी आहे. रवंत करतात म्हणजे हे जनावरे मोठ्या प्रमाणावर चारा एकाच वेळेस खाऊन घेतात, पोटामध्ये तो साठवतात. या साठलेल्या चाऱ्यावर किण्वन प्रक्रिया होते, अर्थात फर्मेंटेशन होतं. वेगवेगळे जीवाणू असतील, त्यानंतर काही बुरशीचे प्रकार आहेत, ईस्ट आहे, प्रोटोझोआ यांच्या मार्फत त्या चाऱ्याचं अनेक छोट्या छोट्या घटकांमध्ये रूपांतर होतं. जसे व्होलाटाईल फॅटी ऍसिड असेल, अमायनो ऍसिड्स असतील किंवा इतर ग्लुकोज सारखे पदार्थ असतील, याच्यात त्याचं रूपांतर होत असतं. आणि मग मित्रांनो, ह्या सगळे तुकडे झालेले जे पदार्थ आहेत ते जनावरांच्या रक्तामध्ये शोषले जातात आणि जनावरांना त्यापासून ऊर्जा मिळते, प्रथिने मिळतात आणि आपल्याला दूध उत्पादन मिळतं. त्याचबरोबर मित्रांनो, हे काही जीवाणू वाढत असतात. हे सगळे जीवाणू, वाढलेले जे जीवाणू आहेत ते चाऱ्याबरोबर पोटाचा चौथा जो कप्पा आहे, ज्याला अबोमॅझम म्हणतात, त्यामध्ये गेल्यानंतर तिथे त्याचं डायजेशन होतं. वेगवेगळे जे काही एन्झाईम्स आहेत स्रवले जातात आणि हे स्रवलेल्या एन्झाईम्स पासून हे बॅक्टेरिया सुद्धा मारले जातात आणि त्या बॅक्टेरियाच्या आतमध्ये जे काही प्रोटीन्स आहेत किंवा एनर्जी आहेत ते रिलीज होऊन तिथून वेगवेगळे घटक आपल्या जनावरांना मिळत असतात. त्याचबरोबर हे बॅक्टेरिया वेळोवेळी फर्मेंटेशन प्रक्रियेमध्ये काही बाय प्रॉडक्ट तयार करत असतात. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे व्हिटॅमिन्स तयार होतात, ज्यात खास करून बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमिन्स सगळे तयार होतात. अशा पद्धतीने जनावरांचं जे काही पचन चालतं ते डायरेक्ट चारा न पचवता जो काही खाल्लेला चारा आहे त्याच्यावर किण्वन प्रक्रिया होते, ही या बॅक्टेरियांमुळे होत असते आणि त्यापासून जनावरांना वेगवेगळे अन्न घटक मिळतात किंवा पोषक घटक मिळतात. आता हे बॅक्टेरिया चांगले जर वाढत राहिले तर चांगल्या पद्धतीने पचन होतं आणि चांगल्या पद्धतीने पचन झालं तर चांगल्या पद्धतीने आपल्याला दूध उत्पादन मिळतं. मग हे बॅक्टेरिया चांगल्या पद्धतीने कसे वाढत राहतील यासाठी आपल्याला काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. सगळ्यात महत्वाचं, या बॅक्टेरिया खास करून 6 ते 7चा पीएच या दरम्यानच काम करतात. म्हणजे जनावरांच्या कोठीपोटातला पीएच मेंटेन राहिला पाहिजे. दुसरं, या बॅक्टेरियांना ज्या प्रमाणात वेगवेगळे कार्बोहायड्रेट अर्थात ऊर्जा पुरवली जाईल त्याच प्रमाणात आपल्याला नायट्रोजन किंवा प्रोटीन सुद्धा पुरवावे लागतात. याचं जर व्यस्त प्रमाण झालं तरी सुद्धा या बॅक्टेरिया योग्य पद्धतीने काम करू शकत नाही. या बॅक्टेरिया वाढण्यासाठी वेगवेगळे मिनरल्स लागतात. त्याचबरोबर ह्या बॅक्टेरिया वाढण्यासाठी आपण जे काही चारा देणार आहोत त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर पचन होण्याजोगे जे घटक आहेत ते सुद्धा लागतात. जर आपण खूप मोठ्या प्रमाणात अपचनीय चारा दिला, जसं की सुका चाराच दिला किंवा वाढे कंटिन्यू दिले किंवा आपण खूप जास्त वय झालेलं नेपियर दिलं तर तिथे ह्या बॅक्टेरिया, तिथे लिग्निनचं प्रमाण जास्त असल्यामुळे त्याचं पचन करू शकत नाही. म्हणून मित्रांनो, या बॅक्टेरियांना सहज पाचणारा चांगला चारा दिला, तो कंटिन्युअस दिला, जनावरांच्या पोटातला पीएच मेंटेन राहिला. जर आपण खूप पचनीय पदार्थ जरी दिले तरी अचानक खूप सारी ऊर्जा निर्माण झाली तर तिथे पीएच सुद्धा ड्रॉप होण्याची शक्यता असते, कारण हे व्होलाटाईल फॅटी ऍसिड हे ऍसिड्स असतात आणि ते पीएच ड्रॉप करतात. तर अशा पद्धतीने मित्रांनो, या बॅक्टेरिया जर जागवायचे असतील तर 3-4 गोष्टी करणं गरजेचं आहे. या बॅक्टेरिया जितक्या चांगल्या पद्धतीने जगतील, वाढतील, तितक्या चांगलं आपल्याला पोषक घटक जनावरांना मिळणार आहेत आणि जेवढे जास्त पोषक घटक तेवढ्या जास्त दूध उत्पादन आपल्याला मिळणार. मग हे सगळं अचीव कसं करायचं? तर मग मित्रांनो, जनावरांच्या पोटामध्ये स्टेडी सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स म्हणजे जे काही आपण चारा देणार आहोत किंवा जे काही अन्न घटक देणार आहोत ते कंटिन्यू ह्या बॅक्टेरियांना मिळत राहिले पाहिजे, अशी सोय पाहिजे. मग हे कसं आपण करू शकतो? यासाठी जनावरांना वेळोवेळी चारा देणं गरजेचं आहे. मग किती वेळा द्यायचा हा प्रश्न आपल्या समोर असतो. आता चारा किती वेळा द्यायचा यासाठी आपलं मॅनेजमेंट कुठल्या पद्धतीचं आहे, आपली जनावर कुठल्या पद्धतीची आहे, आपल्याकडे मनुष्यबळ किती उपलब्ध आहे, आपला चारा कुठल्या पद्धतीचा आहे, आपण चारा कशा पद्धतीने देतो, या सगळ्या बाबींचा विचार करावा लागतो. सगळ्यात पहिले मित्रांनो, मॅनेजमेंट कसं आहे? आपली जनावरं जर बांधून ठेवलेली असतील तर आपल्याला त्यांना वेळोवेळी चारा द्यायचा असेल तर अनेक वेळेस चारा आपल्याला त्यांच्या पुढे टाकावा लागेल. दुसरी गोष्ट, अनेक गोठे जे आहेत तिथे आपल्याकडे दूध काढण्यासाठी जनावरं शेडमध्ये घेतली जातात. तिथे त्यांना सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा चारा, पशुखाद्य, मिनरल, बाकी काही सप्लिमेंट जे असेल ते सगळं एकाच वेळेस दिलं जातं. त्यावेळेस दूध काढलं जातं. दूध काढून चारा खाऊन झालं की जनावरं मोकळी सोडली जातात गोठ्यामध्ये आणि पुन्हा संध्याकाळी त्यांना त्याच पद्धतीने व्यवस्थापन केलं जातं. इथे 2 वेळा चारा दिला जातो.
अनेक जे काही मोठे गोठे आहेत आपल्याकडे सगळीकडे 2 वेळा चारा देण्याची पद्धत रूढ आहे आणि ती सध्या बऱ्यापैकी शेतकरी वापरत आहेत. त्यानंतरचा पुढचा मुद्दा आहे मित्रांनो, की आपली जनावरं कुठल्या क्षमतेची आहेत. मित्रांनो, जर आपली जनावरं देशी जनावरं असतील किंवा कमी उत्पादक जनावरं असतील, जसं 10 ते 15 लिटरच दूध देत आहेत, तर त्या जनावरांना आपण एक वेळेसच भरपूर चारा दिला आणि दूध काढताना काही खुराक दिला. जे काही आपण वेगवेगळे व्हिडिओ बघतो त्यामध्ये जी पद्धत सांगितलेली आहे, की 24 तासात जो काही चारा टाकायचा तो एकदाच टाकून द्या आणि दूध काढायच्या वेळेस तुम्ही पशुखाद्य द्या. म्हणजे मित्रांनो, जर 2 वेळा दूध काढणार असो तर 2 वेळा पशुखाद्य आणि एकदा चारा, अशा पद्धतीने नियोजन केलं तर ही कमी दूध उत्पादक जी जनावरं आहेत ते चांगल्या पद्धतीने परफॉर्म करू शकतात. कारण मित्रांनो, 24 तासाचा चारा टाकला तरी जनावरं एकाच वेळेस तो खात नाही. 24 तास त्यांच्यासमोर तो चारा आपल्याला ठेवायचा आहे. ते जशी भूक लागेल त्या पद्धतीने खातात. त्यांना जसं काही न्यूट्रिएंट पाहिजे असेल तसे घेतात. त्याचं व्यवस्थित पचन सुरू होतं आणि आपल्याला तिथे दुधाची फॅट एसएनएफ वाढलेलं आपल्याला दिसून येतं आणि रवंथ प्रक्रिया चांगली झाली दिसून येते. कारण जनावर त्यांच्या गरजेनुसार त्यांना भूक लागेल त्या पद्धतीने खातात. आता दुसरी जी आपला टप्पा आहे, की आपल्याला 20 ते 30 लिटर दूध उत्पादन क्षमता असलेली जनावर आहेत. मित्रांनो, हे 20-30 लिटर दूध उत्पादन देणारे जे जनावर आहेत त्यांना आपल्याला 20 ते 25 किलो हिरवा चारा, नंतर 5 ते 7 किलो सुका चारा, त्याचबरोबर 7 ते 8 किलो, जर 30 लिटरची जर गाय असेल तर 10-12 किलो सुद्धा आपल्याला पशुखाद्य द्यावं लागतं. आणि हे सगळं आपण एका वेळेस किंवा 2 वेळेस विभागून देऊ शकत नाही. तरी आपल्याकडे बऱ्यापैकी आपण 2 वेळेसच देतो. आपल्याकडे पशुखाद्याचं प्रमाण तसं कमीच दिलं जातं. त्यामुळे मित्रांनो, जनावरांना जे काही अन्न घटक लागतात ते 2 वेळा विभागून दिले जातात. त्याबरोबर चारा सुद्धा असतो. त्याच्यामुळे पशुखाद्यामधून अचानक जे व्होलटाईल फॅटी ॲसिड निर्माण होणार आहे त्याचं प्रमाण थोडं कमी राहतं आणि मग जनावरांना 2 वेळेस दूध उत्पादन आपण दूध काढताना ते देतो आणि त्यांचं पचन बऱ्यापैकी ठीक राहते. परंतु जर मित्रांनो आपल्याकडे 30 लिटरपेक्षा जास्त दूध उत्पादन देणाऱ्या गायी असतील तर त्यांना फक्त 2 वेळा चारा देऊन जमणार नाही. आपल्याला तिथे त्या गायींना मल्टिपल टाइम फीडिंग करावं लागणार आहे. कारण 30 प्लस ज्या गायी आहेत त्यांना लागणारा जो खुराक आहे, त्यांना लागणारा जेवढा चारा आहे तेवढा 2 वेळेस देणं शक्य नाही आणि एवढा 2 वेळेस देऊन त्यांना ते पचणं सुद्धा शक्य नाही. त्यामुळे मित्रांनो, इथं मल्टिपल टाइम फीडिंग करावं लागतं. आता हे शक्य आहे का आपण सारखं जाऊन गायीला चारा टाकणं? तर नाही. पण त्यासाठी काही उपाययोजना कराव्या लागतील किंवा आपले मॅनेजमेंटल बदल करावे लागतील. आपलं मनुष्यबळ त्या पद्धतीने वापरावं लागेल. अनेक गोठ्यावर मनुष्यबळाची कमतरता असते त्यावेळेस आपण एक वेळेस चारा टाकणे किंवा 2 वेळेस चारा टाकणे हे पर्याय वापरू शकतो. परंतु जर आपल्याकडे मनुष्यबळ उपलब्ध असेल किंवा यांत्रिकीकरण असेल तर मग मित्रांनो, जे हाय लिडर जनावर आहे, 30 प्लसच्या गायी आहेत, त्यांना 2 वेळा जरी आपण चारा देणार असो किंवा टीएमआर देणार असो किंवा सगळा चारा मिक्स करून देणार असो, हिरवा चारा, सुका चारा, पशुखाद्य, हे सगळं मिक्स करून घेतलं, सकाळी त्यांच्या पुढे टाकलं, जो काही आपल्याला चारा द्यायचा तेवढा टाकला तर जनावर सगळा खाऊ शकत नाही. मग तो आपल्याला त्यांच्या पुढे ढकलावा लागतो. अनेक मोठ्या गोठ्यांवर टीएमआर त्यांच्यासमोर ओतल्या जातो. जनावर खातात, जाऊन बसतात, आराम करत असतात आणि थोड्या वेळाने पुन्हा हा सगळा चारा गव्हाणीमध्ये पुढे सरकवला जातो आणि त्यावेळेस जनावरांना पुन्हा चारा टाकलाय असं वाटतं आणि जनावर पुन्हा येऊन चारा खातात. अशा वेळेस जर 4-5 वेळेस जनावरांनी जर चारा खाल्ला तर त्यांना जे काही न्यूट्रिएंट लागणार आहे, जे पोषक घटक लागणार आहेत, ते ह्या हाय लिडर जनावरांसाठी ते खाऊ शकतील 24 तासात आणि त्यांच्या पोटामध्ये जे रवंथ करण्यासाठी जे जीवाणू आहेत त्यांना अचानक मोठ्या प्रमाणावर अन्न घटक न मिळता 24 तासात 4 ते 5 वेळा, 6 वेळा जर म्हणजे दर 3-4 तासाने हे अन्न घटक मिळत राहिले तर योग्य पद्धतीने तिथे पचन होणार आहे. मित्रांनो, हे लेबर इंटेन्सिव्ह आहे, म्हणजे इथे मनुष्यबळ खूप लागतं किंवा यांत्रिकीकरण लागतं. परंतु जे हाय लिडर जनावर आहेत त्यांना अनेक वेळेस चारा देणं हाच पर्याय आहे. कारण त्यांना जे काही पोषक तत्व लागणार आहे ते फक्त एक वेळेस 2 वेळेस चारा टाकून होणार नाही. ते तेवढं ते खाऊ शकणार नाही. जर आपण 2च वेळेस चारा दिला तर ते पूर्ण क्षमतेने ते शुष्क घटक किंवा तो जो काही ड्राय मॅटर त्यांना घ्यायचा आहे त्या चाऱ्यातून, जे पोषक घटक घ्यायचे ते मिळणार नाही आणि ते जर मिळालं नाही तर मग आपले जनावर पूर्ण क्षमतेने आपल्याला दूध देणार नाही. मित्रांनो, आणि जर अचानक आपण खूप मोठ्या प्रमाणावर त्यांना पशुखाद्य 2च वेळेस विभागून देत असू तर मग तिथे आपल्याला जनावरांना शेण पातळीने, शेणामध्ये मग चाऱ्याच्या काड्या किंवा धान्याचे कण दिसणे, अशा आपल्याला वेगवेगळे तिथे गोष्टी घडलेल्या दिसून येतात. हे सगळं आता आपण जर बघितलं तर आपल्या एक ध्यानात येईल, एक वेळेस चारा पद्धत म्हणजे 24 तासात चारा एकदाच टाकला, हे फक्त मनुष्यबळ कमी करण्याचा पर्याय आहे. त्याच्यातून जनावराला किंवा मालकाला कुठलाही फायदा नाही. आपले जे नॉर्मल यील्डिंग जनावर आहेत त्यांना आपण जर 2 वेळेस चारा दिला तर ते अतिशय योग्य पद्धतीने, सध्या पूर्ण महाराष्ट्रभर आपण तोच पॅटर्न वापरतो, ते योग्य पद्धतीने दूध उत्पादन देत आहे. परंतु जे 30 प्लस 40 प्लस जनावर आहेत त्यांचं मिल्किंग सुद्धा 3 वेळेस केलं जातं. अशा जनावरांना मल्टिपल टाइम फीडिंग केलं, दर 4-5 तासाने आपण चारा देऊ शकलो किंवा 3 वेळा दूध काढलं जातं तर 3 वेळेस त्यांना टीएमआर किंवा मिक्स केलेला चारा खाद्याबरोबर तो 3 वेळेस दिला आणि इतर वेळेस जे काही मुक्त वट्यात जाणार आहे तिथे जनावरांना सुका चारा आणि इतर काही चारा मिक्स करून गव्हाणी भरून ठेवल्या
त्याला लागेल तसं ते खाऊ शकतील, तर आपले जनावर उत्तम पद्धतीने जास्तीत जास्त चारा ग्रहण करून, पोषक घटक घेऊन, त्याचं पचन योग्य पद्धतीने करून आपल्याला जास्तीत जास्त दूध उत्पादन देणार आहे. कारण जितका जास्त चारा पोटात जाईल, तितकं जास्त पचन होईल, तितकं जास्त पचन होईल, तितके जास्त पोषक घटक मिळतील, जितके जास्त पोषक घटक तितके जास्त दूध उत्पादन. अशा पद्धतीने मित्रांनो आपण 3 उपप्रकारात गायींचं विभागणी केली. त्या पद्धतीने आपण चाऱ्याचं नियोजन करू शकतो. परंतु जे हाय इल्डर जनावर आहे, कृपया त्यांना कुणीही एक वेळेस चारा खाऊ घालू आणि आपण त्यांच्यापासून 30 लिटर दूध उत्पादन घेऊ, असं होणे शक्य नाही. ते करू सुद्धा नाही. जे मिडियम इल्डर आहेत, खूप कमी दूध देणारे जनावर आहेत, त्यांच्यासाठी हा पर्याय ओके आहे. आणि जे 20 ते 30 लिटरच्या मध्ये आहे, त्यांच्यासाठी 2 वेळेस चारा आणि पशुखाद्य हे अतिशय उत्तम गणित आहे. मित्रांनो, कुठल्याही वेगवेगळ्या गोष्टींना न बोलता आपल्या गोठ्यावर शास्त्रीय पद्धतीने जे आवश्यक आहे, जे गरजेचं आहे, त्या गोष्टींचा अंगीकार केला तर आपली जनावरं योग्य पद्धतीने दूध उत्पादन देतील. आणि जास्तीत जास्त दूध उत्पादन जोपर्यंत मिळत नाही, कमी जनावरांमध्ये जास्त दूध उत्पादन घेता येत नाही, तोपर्यंत आपला गोठा फायदेशीर होणार नाही. त्यामुळे मित्रांनो, आपल्या जनावराच्या दूध उत्पादनानुसार त्याला किती वेळेस चारा द्यायचा ते ठरवा आणि मग आपल्या जनावरांना जास्तीत जास्त दूध उत्पादनासाठी तयार करा. मित्रांनो, हा व्हिडिओ आवडला असला तर लाईक, शेअर करा. अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आपले इतर काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये विचारा. धन्यवाद.